नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी राजा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या गोबीसाठी कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान प्रकारचा गोबी आलेला आहे. पानाची कॅनपी बघा. आणि आळाईचा विशेष नाही मित्रांनो, आळाई सुद्धा नाही बिचार काहीच, एकदम फ्रेश आहे आणि खायला पण खूप चवदार लागतो मित्रांनो. एकदम पांढरं शुभ्र आणि चविष्ट, एकदम उत्कृष्ट. पानाची कॅनपी बघा मित्रांनो, किती मोठं पान पडलेलं आहे. लोक म्हणतात की केमिकलशिवाय शेती होऊ शकत नाही, पण ते चुकीचं आहे मित्रांनो. प्रयत्न करा, तुम्हाला फळ नक्की भेटेल. आणि या गोबीसाठी फक्त आपण जीवामृत आणि वेस्ट डिकम्पोजर या खताचा वापर केलेला आहे. आपण खूप छान रिझल्ट भेटला आहे मित्रांनो. हरभरा पण लावला आहे आपण अंकुरचा चिराग. हरभरा पण खूप छान आलेला आहे. तर मग दाखवतो मी हरभरा बी. हे पहा मित्रांनो, हरभरा पहा, हरभऱ्याचा लाग पहा. आणि जी चव आहे ना मित्रांनो, खूप छान लागते खायला. आजकालची तरुण मंडळी म्हणते की केमिकलशिवाय शेती होऊ शकत नाही. ते चुकीचं आहे. तुम्ही जोपर्यंत वापर नाही तोपर्यंत तुम्ही याचं महत्त्व कळणार नाही. गुडघ्यापर्यंत हाईट लागते माझी हरभऱ्याची. हे बा, एकदम पांढरं शुभ्र गोबी आहे. खायला सुद्धा एकदम कुरून कुरून लागतो मित्रांनो, एकदम छान लागतो. तुम्हाला मी माझा हरभरा पण दाखवतो. ही मोहरी आहे, मोहरी पण खूप छान आलेली आहे. हे बघा, जुडमध्ये जुडमा आहे डायरेक्ट. एक वांगे झाड होतं, त्याला सुद्धा वांगे आलेले आहे. खूप छान डिझाईन मिळतो मित्रांनो. आपली जमीन सुपीक होते, जमिनीमध्ये गाढवाची संख्या वाढते आणि आपल्याला पीक एकच नंबर येतं. हे बघा हरभरा लाख पहा मित्रांनो. विशेष म्हणजे नो केमिकल, कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत, युरिया, DAP, दाणेदार, 10-26, पोटॅश काहीच वापरलं नाही मी. बघा मित्रांनो, झाडाची कॅनपी बघा मित्रांनो, किती डेरलेले झाड. लाग बघा, घाटीच घाटे. हे बघा,
व्हिडिओ थोडा लांबा होईल मित्रांनो, पण शेवटपर्यंत बघा. इथे कोणत्याही कंपनीचा प्रचार नाही करते मी. हे तुमच्या फक्त स्वतःच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या काळी मातीच्या आईसाठी आहे. व्हिडिओ बघा तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागतील, पण हे पीक इथपर्यंत आणण्यासाठी मला 3 महिने द्यावे लागलेले आहे. लोक घाबरतात की सेंद्रिय शेतीवरती उत्पादन कमी होतं, पण तसं काहीच नाही आहे. लाख बघा मित्रांनो, लाख. क्वालिटी नाही मित्रांनो, एकच नंबर क्वालिटी डायरेक्ट. केमिकलवरती आज हरभरा येतच नाही. कधी करपा येतो, कधी बोरी येते, कधी मर रोग लागतो. माझ्या हरभऱ्यामध्ये मर रोगाचा हा प्रश्न आलाच नाही मला. मी हरभरा ठिबकवर लावलेला आहे. 4चा काठा आपला ट्रॅक्टर सायनात पेरून घेतलेला आहे. आणि 21 दिवसानं मी जीवामृत सोडलं आहे 1000 लिटर. आणि त्याच्यामध्ये वेस्टी कंपोजर टाकले तर मी नुसतं जीवामृत सोडतच नाही. मी जीवामृत प्लस वेस्टी कंपोजर दोघी एक खट्टे बनवतो, अलग अलग नाही बनवणार. तिचा रिझल्ट ते जीवामृतपेक्षा खूप छान भेटतो. एकदम भारी, एकच नंबर रिझल्ट भेटतो मित्रांनो. फुटवा, मालाची क्वालिटी. गाय आपली माता आहे मित्रांनो, तिचं महत्त्व समजा. शेणामध्ये गोमूत्रामध्ये हजारो प्रकारचे जीवाणू आहे. ते आपल्या जमिनीत सोडा आणि आपली जमीन सुपीक करा. गाढवां संख्या वाढते, जमीन सुपीक होते. खूप फायदा आहे मित्रांनो. आणि याचा बेनिफिट आता तर भेटलाच मला, पण येणाऱ्या पावसाळ्यात सुद्धा मला याचा फायदा भेटतो. केमिकलमध्ये असं शक्य नाही होत. लागच लाग आहे मित्रांनो. पाहून येणं असं मन खुश होतं, आणि ते पण बिना कमी खर्चात, 0 बजेट. लागच लागे मित्रांनो. 1.5 ते 2 फुटापर्यंत हाईट झाली झाडाची. ही व्हरायटी अंकुरचा चिरा घे बघा. मित्रांनो, सिरीजची सिरीज आहे पूर्ण. तुम्ही स्वतः बनवा मित्रांनो, तुम्ही पण वापर करा. तुमची जमीन सुपीक सोन्यावानी करा. केमिकल टाकून आपण जमीन शारपड केल्या, नापीक केल्या. आपण आपल्या हाताने आपली आई नष्ट केली. आज शेतकऱ्याच्या जीवनात आणि शेतकऱ्याच्या जमिनीत खूप खूप अडचणी आहे, खूप समस्या आहे. आणि हे फक्त सॉल्व करू शकते आपली गौमाता. आज बऱ्याचशा शेतकऱ्यांपाशी खत घ्यायला पैसे राहता नाही. तिच्या पिकावरती रोगराई येते, मग फवाऱ्यासाठी औषधी घ्यायसाठी पैसे राहता नाही. जर तुम्ही हा प्रयोग केला पहिल्यापासून, तर तुमचं पीक आजारी पडणारच नाही मित्रांनो. आज फक्त आपलं पीक आहे ना असं ताकदवान राहतं एकदम. माती बलवान तर पीक पैलवान. शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान.
हे मन लागू होती मित्रांनो. तुम्ही जर म्हणत असेल की मला शेणाची गोमूत्राची अडचणी, तर मित्रांनो आपल्या